सरकारला म्हणे 15,000 बोगस लाभार्थी सापडले म्हणून आम्हाला केवायसी करायला सांगितली. मग त्यात काय तपासलं तर आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही. मग यातून सरकारने नेमकी कशाची पडताळणी केली? भीक नको पण कुत्रावर. सरकारच्या योजनाचा लाभ कमी आणि कागदपत्रे जास्त. कागद जमा करण्यातच आमची जिंदगी वाया चालली. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आज उद्या आणि परवा 3,000 रुपयाचं बोनस हे खात्याला जमा होत आहे. एव्हाना बऱ्याच महिलांना, आमच्या भगिनींना याचे पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले असतील आणि काहींनी हे पैसे काढलेले असतील. काहींना 5,500 रुपये मिळणार आहेत. अशातच लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एक महत्वाची अपडेट समोर येते आहे. या लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपये मिळणार आहेत. मात्र हे 1,00,000 रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहेत. मात्र याच्यासाठी कुठलंही 1 रुपयाचंही व्याज भरायचं नाही, अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे आणि तशी माहिती सुद्धा त्यांनी आपल्या अकाउंटवर टाकलेली आहे. पात्र ठरणाऱ्या ज्या काही महिला आहेत तर या पात्रतेचे निकष काय आहेत, हे 1,00,000 रुपये कुणाला कर्ज स्वरूपात मिळणार आहेत, तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हे चॅनल आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, माहिती आवडल्यास इतरांना शेअर सुद्धा करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्वाची अपडेट पुन्हा एकदा नव्याने समोर आलेली आहे. ही योजना मागच्या वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारकडून सुरू करण्यात आली होती आणि मागच्या वर्षी 14 ऑगस्टला लाडक्या बहिणीची घोषणा झाल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते तर अशा 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्याला धडाधड 3 महिन्याचे एकत्रित पैसे असे 4,500 रुपये जमा झाले होते आणि जवळपास आता या योजनेला 15 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. बऱ्याच महिलांना 1,500 रुपये जे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून वेळोवेळी ही योजना चर्चेत आणली जात आहे. याबाबत वेगवेगळे दररोज नवीन नवीन अपडेट दिले जात आहेत आणि सरकार या माध्यमातून चर्चेत येण्यापेक्षा फ्लॅशमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. वास्तविक या 1,500 रुपयातून काही होत नाही. मात्र अशा स्थितीमध्ये 1,00,000 रुपयाचं जे काही कर्ज देणार आहे त्याच्याबद्दल जे काही 1 रुपयाही व्याज घेतलं जाणार नाही, तर याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे. सदर योजना जी सुरू झाली होती सुरुवातीला तर ती मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर सुरू झाली होती आणि त्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभामुळे सर्वसामान्य महिलांचं जीवनमान उंचावत असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. तो दावा कितपत खरा आहे, कितपत खोटा आहे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. याबद्दल आपण कुठलीही चर्चा करणार नाही, कारण महागाई जी वाढलेली आहे तर ती 1.5पट 2पट वाढलेली आहे. म्हणजे जिथे आपण 199 रुपयाच्या रिचार्ज मध्ये 28 दिवसाचा कालावधी लोटायचो, तिथे आता तेच रिचार्ज तुम्हाला 299 रुपयापर्यंत करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 1.5पट वाढ झालेली आहे आणि बाकीची सगळ्याच गोष्टींच्या याच्यामध्ये खाद्यान्नामध्ये सुद्धा भरमसाठ वाढ झालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शहर व आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता बऱ्याच महिला असं म्हणतील की बा या योजना मुंबईपुरती किंवा मुंबई शहरापुरती मर्यादित असताना त्याचा महाराष्ट्रातील इतर महिलांना नेमका काय फायदा होणार, तर फायदा होऊ शकतो. मात्र त्याच्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे. महत्वाची बाब, ही योजना गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वारंवार अपडेट केली जात आहे. 18 सप्टेंबरला केवायसी करण्याचं सरकारकडून घोषणा करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला त्याचं जे सर्व्हर लॉन्च करण्यात आलं तर ते वारंवार क्रॅश होत होतं. आता कुठंतरी ते थोडंफार फरकाने थोडंसं व्यवस्थित चालत आहे. तरीही ओटीपी येण्यासाठी 10-10 मिनिटाचा कालावधी जातो आहे आणि बऱ्याचदा सर्व्हरवर ट्रॅफिक असल्याचंही भासवलं जातं. मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेनं ही योजना महिलांसाठी, ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, पात्र महिला आहेत की ज्यांना नियमितपणे 1,500 रुपयाचा हप्ता मिळतो, तर अशा महिलांसाठी ही योजना 1,00,000 रुपयापर्यंतच्या कर्जाची योजना आहे. की कदाचित बँकेची ही भूमिका असावी की त्यांच्याच बँकेमध्ये जे हप्ते जमा होत असतील तर त्या हप्त्यातून एखाद्या महिलेनं जर आपला कर्जाचा ईएमआय भरला नाही तर त्या याच्यातून त्यांना ते पैसे कापून घेता येतील. ज्या काही राज्यातील इतर सहकारी मध्यवर्ती ज्या काही बँका आहेत तर या बहुतांश बँकांवर जे काही अध्यक्ष किंवा संचालक म्हणून आहेत तर ते स्थानिक आमदार आहेत.
आणि हे आमदार त्या बँकांचे संचालक असताना अशा ह्या आमदारांनी सुद्धा त्यांच्या बँकेकडे त्यांच्या अखत्यारीतल्या बँकांकडे या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे की जेणेकरून ज्या महिलांचा जो काही परतफेड करण्याचे जे काही प्रामाणिकपणा आहे तर तो अतिशय चांगला आहे आणि महिला ह्या शक्यतोवर कुठलंच कर्ज बुडवत नाहीत. त्यांची जी काही कर्ज भरण्याचा जो काही भरणा आहे तर त्यांची जी काही मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ज्याला ग्रामीण भागामध्ये गटाच्या मार्फत जे काही कर्ज दिलं जातं तर या माध्यमातून बरीच या महिलांची लूट होते. म्हणजे व्याजदरही जास्त आकारले जातात. तर अशा महिलांना जर जिल्हा बँकांनी जर 1,00,000 रुपयापर्यंत जर मुंबई बँकेप्रमाणे जर कर्ज दिलं आणि त्याच्यावरचं व्याज जर सरकारने भरलं तर नक्कीच हा रूट लेव्हलला काम करणाऱ्या जे काही गोरगरीब कुटुंब आहेत, शेतकरी शेतमजूर कुटुंब आहेत, छोटे छोटे शेतकरी आहेत तर अशांना नक्कीच हा एक हातभार ठरेल. छोट्या छोट्या जोडधंद्यासाठी छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी नक्कीच ही एक चांगली गोष्ट ठरेल. सरकार आणि स्थानिक आमदार आणि जिल्हा बँका किंवा ज्या काही इतर बँका असतील तर अशा बँकांनी याबाबत पुढाकार घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.